हे बघा, आम्ही सर्वजण तयार होऊन निघालो यात्रेमध्ये. अशा तऱ्हेने तुमच्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. दीपाली चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही अशा तऱ्हेने मग एक गाडी लावून पटकन यात्रेमध्ये गेलो आणि तिथं थोडासा फोटोशूट केला आणि देवदर्शनाला चाललो. बघ हे बघा, माझी गाय होती, गर्दी असेल वगैरे म्हणून पटपट जायचं. नारळ वगैरे घेतले आणि मी निघाले. इथं चप्पल सोडले आणि देवाचा लुक जरा पाहायला. इकडे तिकडे लाईटिंग वगैरे खूप छान दिसायला लागले. मला मन प्रसन्न वाटत होतं. अंबिका देवीच्या दर्शन म्हणजे गाभाऱ्यात जाऊन तिकडं बघा छानसं. मी गेली त्यावेळेस काही गर्दीच नव्हते, का तर उशिरानं आम्ही गेलतो सगळेजण. हे बघा मंदिर बघून घ्या, किती छान आहे ना. असं जाताच मन प्रसन्न व्हायला लागलं. देवाचं दर्शन. आणि गर्दी नाही म्हणल्यानंतर अजून खूपच आनंद झाला. इथं देवीचा बाहेरच्या साईडलाच फोटो लावलेला होता. इथून दर्शन केलं आणि आतमध्ये गेलो सर्वात आधी. मग हे बघा, ह्या दोघीजण त्यातल्या हेच होत्या. हे बघा, देवीचं सगळ्यात आधी तुम्ही दर्शन करून घ्या. अशा तऱ्हेने ह्यांना म्हटलं तुम्ही आधी आत जावा आणि दर्शन करून या. अशा तऱ्हेने मी माझी पूजा चालू केली. आणि असं दर्शन एवढं मनसोक्त प्रसन्न असं होईल वाटलंच नव्हतं. मी सर्व देवांना हळदी कुंकू वगैरे लावून गाभाऱ्यात जाऊन अशी पूजा होईल असं मला वाटलं पण नव्हतं. पण माझ्या ह्याच्यापेक्षा जास्त छान पूजा झाली. एकदम मस्तपैकी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतला आणि छानसं दर्शन केलं. मग पाया पडलो आणि निघालो मी तिथनं. बघा, हे बघा, देवीचं तर रूप बघून असं मन भरून आलेलं होतं. किती छान होती हिरवी साडी वगैरे, तिचं डेकोरेशन छानसं. आणि असं आपलं दर्शन झालं ना यात्रेच्या टायमाला, असं दर्शन होणं भाग्यच लागतं सर्वात आधी. त्यानंतर आम्ही बाहेरच्या साईडनं चाललो होतो. देवीला यात्रा असल्यामुळे भरपूर साऱ्या रांगोळी काढलेल्या. दीदीचं आमचं चाललं होतं हे रांगोळी छान आहे, जरा फोटो काढून घ्या म्हणून. त्यानंतर ह्यांना मी म्हणले एक फोटो काढून घ्यावं त्याला. आणि अशा तऱ्हेने हे 2 मोराचे पण रांगोळी काढून घेतल्या. रांगोळ्या मात्र खूप छान काढलेल्या होत्या तिथं. हे बघा, अशा तऱ्हेने आम्ही गेलो आणि नारळ वगैरे फोडला आणि अशा तऱ्हेने आम्ही बाहेर यात्रेमध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा, इकडं दुकानं वगैरे किती छान यायला लागलेत. मस्त वाटते. गावाकडची यात्रा म्हणलं का आनंद वेगळाच असतो. इथं का तर तिकीट काढायची गरजच पडत नाही, पैसे द्यायची गरज पडत नाही. फेस्टिवलसारखं काहीच नसतंय. या आवो जावो घर तुम्हारा असल्यासारखं असतं यात्रेत. कधी कुणी पण येऊ शकतं, यात्रेत फिरू शकतं, मस्त एन्जॉय करू शकतं. इथं आज जायला पैसे नाही आहेत, एवढं नक्कीच आहे. हे बघा, असे पाळणे बघून छान वाटायला लागलं. आणि गणेशजी आले आमच्यासमोर. गणेशजीचा जरा शूट घ्यावा असं म्हटलं. अशा तऱ्हेने मी तिथला पण थोडासा घेतला. आणि हे बघा, असे पाळणा वगैरे, गाड्या मुलांच्या, मोठे पाळणे, छोटेसे गणेशजी, त्या संग ते कार गाड्या सर्व झालेले होते. असा मोठा पाळणा फिरत होती. सर्वांना बसा म्हणताना ना एकही बसायला आमच्यातलं तयार नव्हतं. आतापर्यंत मी खूप साऱ्या मोठ्या नाव बघितल्या, पण हा लहान नाव पहिल्यांदाच पाहिले. ते पण खूप छान होते. हे इकडं बघून घ्या. ब्रेक डान्स पण आलेले आहेत. ओ ग, हे मोठी नाव किती छान सगळं आलेलं आहे यात्रेत. आणि गर्दी नसल्यामुळं फुल एन्जॉय करता आला आम्हाला सर्व यात्रा. इथं भेटला भूताचा बंगला, डरावणी भूत बंगला. तिथला आवाज ऐकूनच भ्या वाटायला लागला. अशा तऱ्हेने आम्ही काही मग आत गेलोच नाही. हे बघा, भिवून आलेले सगळे माणसं असं हेच झालते. कसं वाटतंय. एक मुलगा भिवून आल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच कॅन्सल केलं आज जायचं. हे बघा, अशा तऱ्हेने ह्याने मला सेल्फी ते पॉईंटवर असं म्हणले व्हिडिओ काढ. का तर मला तर काही काढायची आवड नव्हती, पण ह्यांचं लयच आग्रह होता की सेल्फी पॉईंटवर तू काढच. त्यानंतर सर्व माणसं बघायला लागले. खेड्यागावातल्या माणसांना एवढं काय माहीत नसते सेल्फी पॉईंट काय म्हणून. एक काका आले जवळ माझा व्हिडिओ शूट झाल्यानंतर. ते बघा कडेचे उभारलेले आणि ह्यांना विचारायला लागले किती छान आला आहे फोटो मुलीचा म्हणून. असं विचारत उभारले.
हे काय आहे, कसं काय निघतं आहे, हे सर्व विचारायला लागले. अशा तऱ्हेने ह्याने म्हणले इमान आले, इमान आले. मी म्हणलं कुठं आले, तर ह्याने म्हणले ओ तुझ्या पाठीमागं. मग हे बारक्या मुलांचं खेळायचं इमान होतं. ते पण छान फिरायला लागलो होतं मस्तपैकी. बघा हे बघा, पूर्ण यात्रा अशी छानशी भरलेली आहे, मनसोक्त फिरून पण झालेलं आहे. अशा तऱ्हेने आपण कुठं तर खाण्याबद्दल जरा हुडकाहुडकी चालू झाली आपली. आणि मग ना अशा तऱ्हेने एक दुकान आम्ही चॉईस केलं. तिथं डोसा आणि आम्हाला पावभाजी वगैरे सगळंच काहीतरी भेटेल असं हिसाबात जायचं होतं. का तर सगळ्यांचं पसंत वेगळे वेगळे होते खाण्याबद्दल. त्यामुळं ना सगळंच एकाच दुकानात भेटेल अशा ठिकाणी गेलो. मी घेतली पावभाजी आणि ह्यानी पण पावभाजी घेतली. तोपर्यंत आली मंचुरियन. हे बघा, मंचुरियन पावभाजी हे आम्ही सगळ्यांनीच घेतली. इथं दिदीबाईनं आमच्या घेतलेला आहे डोसा. आणि हे सर्व आम्हाला एकाच दुकानात भेटल्यानंतर आम्ही सर्व खाऊन मस्तपैकी बाहेर पडलो आणि जराशी चाललो शॉपिंग करायला. हे बघा, छानशी यात्रा भरलेली होती. मोठ्या दुकानात गेलं तर ह्याच वस्तू 100, 150, 200 अशा हिसाबात भेटतात. पण आपल्या यात्रेच्या ठिकाणी ना खूप स्वस्त आणि मस्त मजेत भेटतं. हे बघा, अशा आमच्या मावसनंदांची मुलगी आलेली होती आणि ती या संग पण गप्पा वगैरे चालू झाल्या. अचानकच ती आली आणि सगळेजण खुश होऊन गेले आनंदाने. अशा तऱ्हेने ती या संग थोड्याफार फोटो वगैरे काढून घेतलं. आणि हे गुडियाचं बाल. पण माझ्या मते हे बंबई मीटर आहे. तुमच्या मते काय आहे ते तुम्ही सांगा. जोपर्यंत भज्जी, जिलेबी, गुडदाणी, चिरमुरे वगैरे असं नाही ना, तोपर्यंत गावाकडची यात्रा साजरी होत नाही बरं काय मित्रांनो. त्यामुळं हे बघा, हे कसं वाटायला लागले, मस्त वाटायला लागले ना. गावाकडच्या यात्रेचं मेन भज्जीच आहेत, सर्वांना आवडेल असे. अशा तऱ्हेने इथे फुग्याजवळ आलो. चमचमचम करणारे फुगे पाहिले आणि मस्त वाटायला लागलं. एक फुगा घ्यावा का काय असं वाटत होतं. पण आपण काय लहान आहे का म्हणून मी फुगा काही घेतलेला नाही आहे. हे बघा किती छान वाटायला. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सपोर्ट करा चॅनलला बरं काय. अशा तऱ्हेने तुम्ही या आमच्या सांगोलच्या यात्रेला. अशा तऱ्हेने बाय बाय सर्वांना. आणि खूप आवडल्यास सर्वांनी सपोर्ट आणि छान छान कमेंट करा. बाय बाय.